नमस्कार आदरणीय शिक्षक वृंद व सर्व प्रशिक्षणार्थी यांना नमस्कार. मित्र, व्यसन हे क्षणभराचं सुख देतं, पण त्या बदल्यात आयुष्यभरातून दुःख, अश्रू आणि पश्चाताप देऊन जातं. अर्थातच तुम्हाला आमचा विषय कळाला असेल. आम्ही व्यसनमुक्ती अभियान यावरील एक सादरीकरण सादर करणार आहोत. धन्यवाद. चहा घ्यायचा करा. आज तर स्टँडवर खूप गर्दी दिसायली. अरे तो आपला नंदू दिसतोय का रे? बोलू काय त्याला? ए नंदू, नंदू इकडे ये. इकडे ये. अरे एवढ्या सकाळ सकाळी कुठे गेला होतास? अरे बस स्टँडवर गेलतो. स्टँडवर काय काम होतं? पेपर वाचायला. पेपर काय खिशात ठेवणार काय? अरे नाही, मोबाईल आहे. दाखव खिशात. अरे मोबाईल आहे. अरे दाखव. अरे नाही मोबाईल आहे. अरे हे काय आणलंय? आज तू दारू प्यायलास का? अरे माझी नाही ती. असं कसं काय तुझी नाही? कोणीतरी ठेवली बस स्टँडवर, कोणतरी माझ्या खिशात ठेवली. असं कसं काय कोण तुझ्या खिशात ठेवलं? नाही माझी नाही ती. अवघड. इकडे ये बरं, वास दाखव तुझा. अरे तू तर दारू प्यायलाय, वास येतोय. अरे मी पेपर वाचायला गेलतो. अवघड. मी तर तुला सांगू फार थकलोय बाबा. दारूच्या व्यसनापायी तू फार अट्टल बेवडा झालाय. किती वेळा तुला समजून सांगायचं बरं? नाही रे शुभा, मी तर समजून सांगायचं फार थकलोय, म्हणून तूच सांगावयाला काहीतरी समजून. अरे नंदू, दारू शरीरासाठी चांगली नसते रे. या दारूपायी आपल्या गावातील कित्येकाच्या संसाराची राग रांगोळी झाली आहे. माझंच बघ की तू, या दारूपायी मला माझी बायको सोडून गेली होती. आली का मग? आली का? तू शिकलेला असेल तर तुला कळेल ना. 2 वर्ष झाले मला व्यसन सोडून. आता सगळं व्यवस्थित चालू आहे. अरे तू ऐकतोस का? तू तुला समजून सांगतोय. बरं माझे मी पाहून घेईन. अरे असं थोडं तू समजून सांगतोय, तू असं करतोय. मी माझ्या पैशाची दारू घेतो. तुमचं काय? काय बरं जाऊ दे. तुला सका पाटील माहिती का? अरे तो मित्र आहे आपला. असणारच ना. तो पण बेवडा, तू पण बेवडा आहे. बेवड्याचे मित्र बेवडेच असतात. तुला माहिती का तो 2 महिन्यापूर्वी दारू पिऊन मेला म्हणून? काय बोलतो? मग तू कायमच्या व्यसनातच असतो. मला माहितच नाही. अरे दारूच्या व्यसनापायी त्याची 10 एकर जमीन गेली, गाडी गेली, बंगला गेला, पार्टी गेली. अरे जाऊ दे, जीवनात आयुष केली पाहिजे. कशामुळे? दारूची व्यसनापायीच ना. तुला तर आपलं ते ऐकणार नाही बाबा. ओ पहिलवान, या इकडे. काय झालं शिवम? अहो नंदू पहा, सकाळ सकाळ दारू पेलाय. काय नाही नंदू, दारू पुन्हा म्हटलं होतं ना दारू सोड म्हणून. अरे पहिलवान, थोडीच घेतली. तुला काय सांगू ना, जीवनाचा एवढा वैताग आलाय ना. दारू पिलं ना त्यापेक्षा जास्त ताकद येते बघ. असं होय? कोण म्हणलं रे तुला दारू पिल्यामुळे ताकद येते म्हणून? दारू पिल्याने जर ताकद आली असती तर तालमीन बाटलांचा ढीक साचला असता. सुधर जरा, अजून वेळ गेली नाही. सुधर. बरं माझे मी पाहून घेईन. जा, बघून घेईन माझी मी. तू जर नाही सुधरलास तर ती वेळ येण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. जेव्हा तुझ्या घरचे सर्वजण रडतील, पण त्यांचे अश्रू पुसण्यासाठी तू नसशील बघ. ठीक आहे. अरे पैलवान सांगतात काहीतरी, ऐकून तर घे त्यांचं. नाही मी दारू सोडवू शकत नाही. एवढं लक्षात ठेव बरं. दादा पाहिलास का रे? अरे हे बघ, तुझा दादा सकाळ सकाळ दारू पेलाय. पुन्हा पेलाय का? बघ, सांग तूच काहीतरी. दादा काय दादा? पुन्हा पिलास का दारू तू? अरे थोडी घेतली अरे दादा. डोकं झालं तुझं हे. अरे दादा, डोकं दुखत होतं लई सकाळपासून. वहिनी दिवसभर शोधते तुला, काही घरादार काय देत नाही. अरे तू तिला बोलू नको. आलोच मी. तू चाल घरी चाल. आलोच. रांगोळी व्हायची बारी आली तरी तू सुधारायचं नाव घेत नाहीस. अरे दादा, तू भाऊ आहे ना माझा. छोटं झालंय. तू माझं ऐकायचं. शेत काय तुझ्या? अरे ते मोबाईल आहे. अरे लाज वाटली पाहिजे तुला. दारूच्या नशेत धुंदा असतो सारखा. अरे नाही रे दादा, तुझ्या पुढे हात टेकले भाऊ माझे. भाऊ म्हणून घ्यायची मला लाज वाटते तुझी. अरे असं बोलू नको. मी मोठा आहे, तू मला रिस्पेक्ट कर. समजून आला. अरे दिगंबर, काय किती वेळा समजून सांगितलं त्याला. तू चल घरी, मी आलोच. चल तू घरी चाल, आलोच मी. अरे गावातले सरपंचाला बोलव सरपंचाला, त्याला सांभाळतो आम्ही तो. अरे ढिगू, इकडे कोणीकडे गडबडीत? अरे काय सांगू मित्रा, दादा सकाळ सकाळ पिऊन पडलाय तिकडे. अरे परत चालू केली का त्यानं? अरे एक दिवस खाडे नाही त्याला, रोज पिऊन येतोय. रोज घरी तोच त्रास आहे. म्हणलं सरपंचाला बोलावा. मित्र थकलोच बोलून. ज्येष्ठ नागरिक काहीतरी सांगतील सल्ला. कुठं पाहिले का सरपंच? सरपंच तर भेटले होते आता ग्रामपंचायत. सरपंच हो सरपंच तुमच्याकडे महत्वाचं काम वाटलं. त्याचा भाऊ अजून सुरू केलं.
दारू पिऊन पडलाय तो अक्षरशः पुण्य आणून सोडलेलं आहे. चला तुम्हाला दाखवतो. अरे समोर बघ कोण आले. कोण आहे? सरपंच साहेब नमस्कार. मी किती वेळा समजावून सांगितलं, हा ऐकतच नाही. लास्ट सोडली सरपंच त्याने अक्षरशः. तुला माहित आहे का, काल याची बायको माझ्या घरी आली होती. माझ्या बायकोने त्याच्या बायकोला छापाने केलं आणि नंतर मला म्हणली, सरपंच मला माझी हे लयच मारहाण करायला अरे लागली. ऐकतोस का रे? लयच मारहाण करायला लागली आणि ते शासनाचे लाडक्या बहिणीचे दिलेले 1,500 रुपये ते पण 10 दिवसात संपून होय रे. टाकायचे. माझ्या बायकोचे पैसे मी खर्चून टाकेन. माझ्या बायकोचे पैसे 300 रुपये माझा सांगायला लाज वाटते का थोडी तुला? नाही दिले पैसे तुम्हाला मारहाण करायला लागले असं मला त्याची बायको सांगत होती. काय सांगायचं याला? मी खोटं बोलत दिले. अक्षरशः हात जोडले समोर. मी माझी बायको खोटं बोलते. सांगितलं की बाबा तू काय काळजी करू नको, आता ही 1,000-1,500 रुपये ठेव खर्चाला, मी त्याला काय ते सांगतो. तुमच्या शब्दात शेवटचा सल्ला सांगा. मग आता मी मी तर वैतागून गेलेलो आहे. आता शेवटचं सांगणार आहे. काय परत सांगणार नाही. ऐक त्यांचं करा. काय रे नंदू, काय? ते ठेव खाली. अरे पुन्हा काय हे बघ हा आता ही दारू पिऊ नको. ही बरं. दारू शरीराला घातक आहे. सरपंच दारू पासून दारू माझं जीवन आहे. ते मी पिणार. या दारू पासून सगळ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. बर तू जरा विचार कर. दिगंबर तुझा लहान भाऊ आहे. हो तू जर असाच पित राहिलास तर तो पण तुझ्यासारखा व्यसनी बनेल. पण मला भाऊ म्हणून घ्यायची लाज वाटते अरे त्याची. दादा तू अरे तू बोलू नकोस मला. तू माझा भाऊ आहे का यांचा भाऊ आहे? तू बोलू नको मला. तू शांत राह. नाराज होऊ नको माझ्यावर. ते आहे ना सरपंच काय बोलतात ते ऐक. एक काम करा, आपण आपल्या गावामध्ये आहे ना व्यसनमुक्ती अभियान राबवू. हो, चालतंय. चालतंय की सरपंच. काय बोलता सरपंच? वाटेल बोलत भेटत तालमीतून. काय म्हणताय पोरांनो? सरपंच माझं चुकलं, मला माफ करा. तुम्ही आज मला एवढं समजून सांगितलं, माझे डोळे उघडले. तो माझा लहान भाऊ आहे. मला वाटत नाही तो माझ्यासारखा भुंगारी व्हावा. आज माझे डोळे उघडले. मी माफी मागतो सरपंच, तुमची माफी मागतो. आजपासून दारू बंद म्हणजे बंद. हा श्री पट्ट्या आजपासून सुरू आपल्या गावात व्यसनमुक्तीचा अभियान राबवण्यासाठी. चला तर मग आपण व्यसनमुक्ती अभियान राबवू. हे प्रतिज्ञा करू व्यसनमुक्तीची. मी प्रतिज्ञा करतो की मी प्रतिज्ञा करतो की मी कोणत्याही प्रकारच्या व्यसनात अडकणार नाही. व्यसनात अडकणार नाही. मी कोणत्याही मादक पदार्थांचे सेवन करणार सेवन नाही. समाजात व्यसनमुक्तीसाठी सुरू सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये मी सक्रिय सहभागी. मी एक निरोगी जबाबदार व्यसनमुक्त नागरिक म्हणून जगण्याचा प्रयत्न करेन. करण्याचा प्रयत्न करेन. दारू सोडा. आरोग्य जोडा.